आहेस तू? हा नाही, तुला माहिती होतं का तुझी आज बहीण घरी येणार आहे ते? नाही, मग हे कोणाची जिम्मेदारी? तुझ्या आईची जिम्मेदारी ना तुला इन्फॉर्म करायची. ते सगळं जाऊ दे, आधी मी ना बाळाचे कान बंद करते, नाही तर तू उगाच काहीतरी ऐकेल आणि पोटातूनच आहे ना अपशब्द शिकू नये. हा, तर मी काय बोलत होती, मला ना उलटी होत होती, तर तुझी आई बोलते की सुनबाई बाहेर आहे बघ, तुझी नणंद आली आहे. अगं मी काय करू, नणंद आली आहे तर, आणि वरतून बोलते पाणी दे. आता तुझ्या बहिणीला आणि तुझ्या आईला एवढी अक्कल नाही का रे? काडीची पण थोडी तरी अक्कल की हिला बाई उलटी होते तर हिलाच आम्ही पाणी द्यायचं? हा, तुझी बहीण जेव्हा घरी इथे आपल्या आलेली प्रेग्नेंट होऊन, तर कशी बोलायची तुझी आई? सुनबाई तिची सेवा कर, तिचे पाय दाब, तिचे पाय सुजले आहेत बघ, तिला हे दे, तिला ते दे. हा, आणि आता माझ्या टाइमला कोणच नाही रे, मला साधं तुम्ही आईकडे पण जायला देत नाही. तू लवकर घरी ये, समजलं ना? आणि सुट्टी टाक काय ती ऑफिसला. त्यांना सांग माझ्या बायकोला आहे ना 9वा महिना लागलाय, तिचे पाय बी सुजले, तिला गरज आहे माझी. आणि तुझ्या ना घरच्यांना पण जरा समजवा का, नाही तर माझा डोसका फिरला ना तर तुला माहितीये बेबी कसा किक मारतो, तसं तुझ्या आयुष्यात हँडीला किक मारून निघे ना कमी. हा, ठेवायचा आता फोन. ऐकलं वाटतंय मी सगळं अपशब्द.